राज्यसभेसाठी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जो तुमचा सस्पेन्स होता तो दूर केलेला आहे। आमच्या ताई डॉक्टर ज्योतिताई वाघमारे यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आलेली आहे। जे शिंदे साहेबांचं दरवेळेला असायचं की माझी लाडकी बहीण किंवा माझा कार्यकर्ता याला न्याय द्यायचा जी काही भूमिका असायची ती त्यांनी आज तुम्ही पाहत असाल ती उठवलेली आहे। म्हणून माझ्यापेक्षा ज्योतिताईचं काय मत आहे याला ते त्यांच्याकडून जर आपण ऐकलं तर मला वाटतं बरं होईल। परंतु आज अधिकृतपणे ज्योतिताई वाघमारे या राज्यसभेच्या उमेदवार आहेत। एक मिनिट आज खूप अभिमानाची गोष्ट आहे की ज्या माननीय एकनाथ शिंदेजी यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि लाडक्या बहिणींचा पूर्ण महाराष्ट्रभर एकनाथजी शिंदे यांना आपला भाऊ मानला आणि अशा एका लाडक्या बहिणीला डॉक्टर ज्योती वाघमारे यांना राज्यसभेची उमेदवारी दिल्यामुळे महिला वर्गामध्ये शिवसेनाच्या अत्यंत आनंदाचं वातावरण आहे। आणि आता 2च दिवसांनी महिला दिवस पण आपण साजरा करत आहोत। त्यामुळे ज्योती वाघमारे सारख्या एक उच्च शिक्षित ज्या PhD आहेत त्या प्राध्यापक देखील होत्या, नेट सेट क्वालिफाईड आहेत, रिसर्च बॅकग्राऊंड पण आहेत। त्यामुळे एक अशा पद्धतीचं एक व्यक्तिमत्व राज्यसभेवर जाण्याची संधी त्यांना प्राप्त झालेली आहे आणि त्याबद्दल सर्व आज आम्ही महिला आमदार इकडे आहोत, महिला पदाधिकारी देखील इथे आहोत। त्यांनी आज उमेदवारी अर्ज भरला आणि त्यांना आम्ही मनापासून शुभेच्छा देतो। आमच्यातर्फे आमच्या पक्षातर्फे ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी पूर्ण प्रयत्न केला गेलेला आहे आणि मला वाटतं दरवेळेला शेवटच्या टप्प्यामध्ये ही निवडणूक बिनविरोधच होत असते। या निवडणुकीमध्ये एखादा फॉर्म एक्स्ट्रा टाकून घोडे बाजाराला आम्हाला सपोर्ट करायचा नाही। म्हणून आम्ही आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा हीच भूमिका घेतलेली की ह्या निवडणुकी ही बिनविरोध झाली पाहिजे। त्यासाठी ते जे काही सहकार्य असेल ते शिंदे साहेब करायला तयार आहे। होते अनेक जण मान्यवर होते, ते कमी होते अशातला भाग नाही, ते कोणत्या याच्यामध्ये त्यांना घेऊ नये अशातला काही भाग नव्हता। परंतु याच्यातून निवड करताना आपण एक सर्वसामान्य महिलेला जी सोलापूर सारख्या एका गल्लीतून आलेली महिला आहे तिला आपण जर उमेदवारी दिली, जी तिने सुद्धा स्वप्नात पाहिली होती तिला जर दिली आणि तिने जर प्रतिनिधित्व माझ्या पक्षाचं राज्यसभेमध्ये चांगलं केलं तर मला वाटतं याच्यासारखी अभिमानाची गोष्ट कोणती नाही। सर्वसामान्य महिलेला सुद्धा न्याय हा शिवसेनेत दिला जातो ही भावना आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेलेली आहे।